नमस्कार मित्रांनो, माझं नाव चेतन. आपण पाहतात चेटिओ चॅनेल आणि हा व्हिडिओ आहे सोलापूरकरांच्या नागरिकांसाठी. आणि मी आज सांगायला जे चाललो आहे म्हणजे माझ्यासोबत जे एक्सपिरियन्स घडलं आहे मी तुम्हाला सांगतो. गेल्या 9 ते 10 दिवस मी रूपाभवानीला रोज जात होतो, पण गर्दी काहीच नव्हती. लिटरली गर्दी काही म्हणजे काहीच नव्हती. डायरेक्ट आत मंदिरामध्ये दर्शनाला. आज दसऱ्यामुळं थोडीशी गर्दी होती, थोडीशी, जास्त पण नाही, थोडीशी गर्दी होती. मग तिथं हँडल करण्यासाठी पोलीस म्हणजे नाहीच या पद्धतीने आहेत, म्हणजे त्यांचं ते थांबलेत, गर्दी कंट्रोल करीना, काय नाही. आणि दर्शनाला तरी काय, दर्शनाला 1 सेकंद पण थांबू देणार लोकांना असं गेल्या. अहो, मग तुम्ही दर्शनाला जर का थांबू देत नसाल तर मग तुम्ही काय करा, मंदिरच बंद ठेवा. लोकांना सांगा मंदिर बंद आहे, येऊ नका. ह्या प्रकारे काहीतरी करा. लोक चालत येतात लांबून आणि तुम्ही हे असले शिल्लक गोष्टी मॅनेजमेंटच करायचं नाही म्हणजे तर कसं हो, असं चालणारच नाही. आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. लिटरली मी त्या पोलिसांना सांगितलं पण एका लोकांनी, पण तो पोलीस त्याचा रिस्पॉन्सच देत नव्हता. ते व्हिडिओ आहे माझ्याकडे. नॉर्मल तीन पोलीस आहेत, थांबलेत मस्त निवांत. आणि लेडीजची रांग वेगळी आहे, जेंट्सची वेगळी आहे. लेडीजमध्ये लेडीज, जेंट्समध्ये जेंट्स प्लस लेडीज. हा कोणता नियम? पोलीस काय करते मला तेच कळत नाही. तिथे येऊन एकदम निवांत थांबलेत, तिकडे बघायचं नाही, काय नाही. म्हणजे आतमध्ये जर का दर्शनाला गेलं की ओढून पकडायचं आणि बाहेर टाकायचं, पकडायचं, बाहेर टाकायचं, हेच चालू होत असेल तिथं. मी आज जास्त व्हिडिओ टाकणार नाही. हा एकदम शॉर्ट व्हिडिओ, मी 2 ते 3 मिनिटाचा असेल. बघा आणि आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा. कारण की माझं पूर्ण नॉर्मल लोकांचं तर डोकं पण गरम होणार. व लोक रूपाभवानीला येतात कारण की तुळजापूरला जायला जमत नाही. मग सोलापुरात आपली रूपाभवानी आहे कुलदैवत. मग त्यामुळं आपण जातो आहे तिथं. तिथं नैवेद्य द्यायचं असतं, भोपळा फोडायचं असतं, भरपूर प्रकारचे काम असतात. देवीला पीठ वगैरे द्यायचं असतं, हे भरपूर प्रकारे असतात. पण तुम्ही तिथं त्यांना थांबूच देत नाही, काहीच करत नाही. मग लोक काय करणार? पाहिजे तिथं मग पिठं टाकणार, परिसर घाण करणार, नारळ पाहिजे तिथं फोडणार. हे असले प्रकार चालू होते तिथं. पोलीस लोक जर करतात, प्रत्येकानं एकेकांना सोडले असते. एक लेडीजची रांग आतून खालून सोडली असते, जेंट्सला वरून सोडली असते, असं काहीतरी केले असते. हा सीन